तुमच्या शरद पवार याचा पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या दोन्ही पक्षांचं ज्यावेळेला विलिनीकरण करायचं त्यावेळेला तुम्ही पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार अशी काही चर्चा झाली होती? नाही, त्याच्या चर्चा बऱ्याच वेगवेगळ्या होत्या. त्याच्याबद्दल मी आज भाष्य करू इच्छित नाही. अजितदादा होते, त्यांच्यावर बऱ्याच चर्चा झालेल्या आणि आता अजितदादांचं निधन झाल्यामुळे सुतकाचा काळ आहे. या सुतकात काही मर्यादा राखायची असतात. त्यामुळे कोणती राजकीय विधानं करणं हे मला उचित वाटत नाही आणि सुतक संपल्याशिवाय त्यावर बोलणंही योग्य नाही असं मला वाटतं. आज राज ठाकरेंनी एक ट्विट केलंय की एनसीपी हा राष्ट्रवादी पक्ष हा जो आहे हा मराठमोळ्या मातीतला रांगडा पक्ष आहे आणि या पक्षाचा अध्यक्ष हा मराठा किंवा मराठी असणारा मराठी व्यक्ती असली पाहिजे, कोणी पटेल असता कामा नये, पाटील असला पाहिजे. यातून काय सुचवायचं आहे त्यांना? तुम्ही बघितलं का? मी बघितलं, त्यांचं ट्विट बघितलं. त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. सद्य परिस्थिती वापर त्यांनी शेवटी ते नेहमीच स्पष्ट परखड बोलतात. त्यांनी त्यांचं मत मांडले. मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. आज सुनेत्रा पवार मॅडमनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यांचा. जस्ट 2-3 दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालंय. कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? नाही, तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय. त्यांचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, यांनी हा निर्णय त्यांच्या पक्षाच्या सगळ्यांच्यात बसून घेतला असावा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय झाल्यावर त्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्यावर भाष्य करणं हे मला उचित वाटत नाही. याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी पण एक भाष्य असं केलंय की सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षातलेच लोक मनभेद करतील कारण धनंजय मुंडे आणि आपले छगन भुजबळ ही 2 गिधाडं त्यांच्या भोवती गिरट्या घालत आहेत, असे त्यांनी मत व्यक्त केले आज. म्हणजे पाहण्यात नाही आलं त्यांचं हे वक्तव्य किंवा मी बघितलेलं नाही. मी अजून बघितलेलंच नाही.